गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. दिवसभर धावपळ करून जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा माझी छोटीशी सिया झोपेतून डोळे उघडते. माझी सिया आत्ता फक्त 4 महिन्याची आहे. आत्ता ती येणाऱ्या 19ला 5 महिन्यांची होईल. आज 1.5 वर्ष झालं मी जॉबवरून घरी आहे. जॉब म्हणजे काय? मी एक मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन आहे. पण मी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असा जॉब करत होते. दिवसभर बाहेर काम करत होते. बट माझी प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सीमुळे मी जॉबवरून मोठा ब्रेक घेतला. आज मी घरी आहे. बट माझा घरी राहण्याचा जो निर्णय होता तो योग्य होता. कारण आज माझ्या हातात माझी छोटीशी सिया बेबी आहे. तिला वेळ देणं आत्ता माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण तिच्या चेहऱ्यावरची जी गोड स्माईल आहे ती मला खूप धीर देते आणि माझं जग अजून नव्याने सुंदर बनवते. मला एक सुंदर आई बनवते. त्यामुळे माझा हा घरी राहण्याचा निर्णय अगदी योग्य होता असं मला वाटतं. पण संध्याकाळच्या दिव्याच्या वेळी मन कधी जुन्या दिवसात जातं. प्रामाणिकपणे सांगायचं तर स्वतःच्या पैशाने जगण्याची मजा काही वेगळीच असते. आपल्या हक्काचे पैसे खर्च करताना आपल्याला विचार करावा लागत नाही. कंटाळा आला तर बाहेर जाऊन खाणं असो किंवा स्वतःच्या आवडीनिवडी कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. पण जेव्हा आपण डिपेंडंट होतो तेव्हा आपण प्रत्येक पैशाचा हिशोब करतो. स्वतःच्या इच्छा मारून पैसा वाचवायचा प्रयत्न करतो. हेच आजचं कटू सत्य आहे. घरी बसल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. बाहेर नोकरी करणं जितकं सोपं असतं ना तितकं घर सांभाळणं सोपं नसतं. या दळणाच्या चक्रासारखी घरातली कामं आवरीत चालतात. माझ्या कामाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असायची. बट आधीमध्ये वेळ भेटला तर मी घरी आराम करायचे. कधी थोडासा ब्रेक घेऊन मूव्हीला जायचे. स्वतःला वेळ द्यायचे. बट आत्ता असं झालंय की घरातल्या कामांमधून 24 तास जरी दिले तरी घरातली कामं संपतच नाही. एक काम झालं की दुसरं काम उभं राहतं. सतत मनात धाकधूक असते की हे राहिलं ते राहिलं. कौटुंबिक जबाबदाऱ्यांची ही साल काढता काढता स्वतःचं अस्तित्व कुठेतरी मागे सुटतंय की काय अशी भीती वाटते. रात्रीच्या जेवणाची ही तयारी करताना मला त्या स्त्रियांचा मनापासून अभिमान वाटतो ज्या घरही सांभाळतात आणि बाहेर जॉबही करतात. किती कसरत असते ना त्यांची. घरच्या जबाबदाऱ्याचं हे दूध ओतू जाऊ न देता दोन्ही आघाड्यावर लढणं खरोखरच कौतुकास्पद आहे. सल्यूट आहे अशा प्रत्येक सुपरवुमनला. भाकरी थापताना मला जाणीव होते मी आज जरी बाहेर जाऊन जॉब करत नसले तरी आज मी माझं घर खूप हिमतीने सांभाळत आहे. पैसा आज कमी जास्त असेन पण या घराला जे प्रेम आणि वेळ मी देते त्याची किंमत कशातच होऊ शकत नाही. मी एक आई आहे, एक पत्नी आहे आणि स्वतःच्या घराला खंबीरपणे सांभाळणारी एक स्वाभिमानी स्त्री आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यासारख्या किती वुमन्स आहेत ज्यांनी आपल्या लहान मुलांसाठी एक मोठा ब्रेक घेतलेला आहे. त्यांनीही प्लीज मला कमेंट करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.